जय माता दी, जय माता दी, जय माता दी. जेव्हा पृथ्वीवर अधर्माचे सावट दाटू लागले, अन्याय, अहंकार आणि अराजकतेने मानवतेला ग्रासले, तेव्हा सृष्टीच्या पालनकर्त्या शक्तीने एक दिव्य संकल्प केला. त्या संकल्पातून जन्म झाला माता वैष्णोदेवीचा. पुराणानुसार ही साधी कन्या नव्हती, ती होती त्रिदेवांच्या शक्तीचे एकत्रित स्वरूप. महाकालीची शक्ती, महालक्ष्मीची करुणा, महासरस्वतीचे ज्ञान, या तिन्ही शक्तीचा संगम म्हणजे वैष्णवी. जन्माच्या क्षणापासूनच तिच्या भोवती एक तेजोवलय दिसत होते. जणू संपूर्ण सृष्टी तिच्या आगमनाचा उत्सव साजरा करत होती. लहानपणातील अद्वितीय गुण. लहानपणापासूनच वैष्णवी इतर मुलांपेक्षा वेगळी होती. ती खेळण्यात रमणारी नव्हती. तिचे मन सतत ईश्वर चिंतनात मग्न असायचे. ती तासनतास ध्यान करायची, प्राण्यावर अतूट प्रेम करायची, गरीब आणि दुःखी लोकांना मदत करायची. तिच्या स्पर्शाने आजारी व्यक्ती बऱ्या व्हायच्या. तिच्या दर्शनानेच लोकांच्या मनातील दुःख नाहीसे व्हायचे. लोक हळूहळू म्हणू लागले, ही मुलगी साधी नाही, ही तर देवीचा अवतार आहे. वैष्णवीच्या बालपणात एक गोष्ट विशेष होती, तिची करुणा. ती नेहमी म्हणायची, मानवाची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा. कोणी भुकेले असेल तर ती त्याला अन्न द्यायची, कोणी दुःखी असेल तर त्याला धीर द्यायची. तिच्या वागण्यात अहंकार नव्हता, फक्त प्रेम, शांतता आणि सेवा होती. वयाने लहान असली तरी तिच्या आत्म्यात विलक्षण स्थैर्य होते. इतर मुले खेळत असताना वैष्णवी जंगलात जाऊन ध्यान करायची. तिचे मन आध्यात्मिक साधनेत रमले होते. ती कठोर व्रत पाळायची, उपवास करायची आणि दिवस रात्र परमेश्वराच्या ध्यानात लीन राहायची. बालपणातच तिच्या शक्तीची प्रचिती लोकांना येऊ लागली. दुष्काळात पाणी निर्माण करणे, आजारी लोकांना बरे करणे, संकटात सापडलेल्या लोकांना वाचवणे, हे सर्व तिच्यासाठी सामान्य होते. पण तरीही ती स्वतःला कधीही देवी म्हणवत नव्हती. धर्मरक्षणाचा संकल्प. लहान वयातच वैष्णवीने एक मोठा संकल्प केला. मी या पृथ्वीवर धर्माचे रक्षण करेन आणि प्रत्येक भक्ताच्या संकटात त्याच्या पाठीशी उभी राहीन. हा संकल्प तिच्या आयुष्याचा मार्ग ठरला. बालपणापासूनच साधेपणाच्या प्रवासाकडे हळूहळू तिचे बालपण संपत गेले आणि ती अधिकाधिक तपश्चर्येत मग्न होऊ लागली. त्रिकूट पर्वताच्या हिमालयाच्या अथांग कुशीत, जिथे आकाश पृथ्वीला स्पर्श करत असे, जिथे निसर्ग स्वतः ध्यानात लीन झाल्यासारखा वाटतो, त्या दिव्य भूमीत उभा आहे एक पर्वत, त्रिकूट पर्वत. आणि याच पर्वताच्या शांत गूढ गुहेत एक दिव्य तेजस्वी साधिका आपली तपश्चर्या आरंभते. ती म्हणजे माता वैष्णोदेवी. 3 शिखरांनी सजलेला, जणू सृष्टीचा 3 शक्तीचं प्रतीक होय. वाऱ्याशी मंद सळसळ, पक्ष्यांचे मधुर स्वर आणि दूरवरून ऐकू येणारा पाण्याचा झुळझुळ आवाज, जणू संपूर्ण निसर्ग एका महान घटनेची वाट पाहत होता. वैष्णवी त्या पर्वतावर येते. तिच्या पावलाने स्थैर्य, चेहऱ्यावर तेज आणि मनात अढळ निश्चय. ती एका शांत गुहेत प्रवेश करते. ते ठिकाण आज पवित्र म्हणून ओळखले जाते.
अर्धकुंवारी गुहा ती ध्यान मुद्रेत बसते. डोळे मिटते आणि आत्मा परमेश्वराशी जोडली जाते, लीन होते. कठोर साधना करत दिवस जातात, रात्र सरतात, ऋतू बदलतात, पण वैष्णवी साधना अढळ राहते. कधीही साधनेपासून दूर जात नाही. कडक उन्हातही ती शांत बसलेली, थंड वाऱ्यातही ती ध्यान अखंड करणारी, मुसळधार पावसातही तिची एकाग्रता विचलित न झालेली, उपवास करते, मौन पाळते आणि प्रत्येक श्वासासोबत ईश्वराचे नामस्मरण करते. तिच्या तपश्चर्येमुळे संपूर्ण परिसर बदलू लागतो. जंगली प्राणी तिच्या भोवती शांत बसतात. पक्षी तिच्या खांद्यावर येऊन विसावतात. वृक्ष जणू तिच्या ध्यानाने रक्षण करत उभे राहतात. वारा सुद्धा हळूवार वाहतो, जणू संपूर्ण सृष्टी तिच्या साधनेत सहभागी झाली होती. जसजसे तिचे तप वाढत जाते, तसतसे तिच्या शरीरातून तेज प्रकट होऊ लागते. तिच्या कपाळावर प्रकाश झळकतो आणि गुहेत एक दिव्य प्रकाश पसरतो. ती आता केवळ साधिका राहिली नव्हती, ती बनत चालली होती एक अद्वितीय शक्ती. तिच्या साधनेदरम्यान तिला तहान लागते. ती आपल्या बाणाने पृथ्वीवर प्रहार करते आणि तिथून उगम होतो पवित्र जलाचा. आज ते ठिकाण म्हणून ओळखले जाते बाणगंगा. तो केवळ पाण्याचा प्रवाह नव्हता, तो होता तिच्या शक्तीचा आणि करुणेचा जिवंत पुरावा. वर्षानुवर्ष चाललेल्या या तपश्चर्येनंतर वैष्णवीला आत्मज्ञान प्राप्त होते. तिला जाणवते ती केवळ एक व्यक्ती नाही, ती आहे सृष्टीची ऊर्जा, धर्माची रक्षक. नव्या युगाची सुरुवात होती. ती गुहेतून बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा आणि मनात अढळ शक्ती. त्रिकूट पर्वत आता केवळ एक स्थान नव्हते, ते बनले होते श्रद्धेचे, भक्तीचे आणि चमत्काराचे केंद्र. त्रिकूट पर्वताची ही तपश्चर्या केवळ साधनेची कथा नाही, ती आहे संयम, श्रद्धा आणि आत्मशक्तीची सर्वोत्तम अभिव्यक्ती. याच तपस्येमुळे आज लाखो भक्त माता वैष्णवीच्या चरणी नतमस्तक होतात. सकाळची शांत वेळ डोंगराच्या कुशीत एक साधारण गाव होते. त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी जिथे निसर्ग साधेपणातही दिव्यता दाखवतो, तिथे राहत होता एक गरीब पण अत्यंत भक्तिमय ब्राह्मण, श्रीधर ब्राह्मण. त्याच्या घरात संपत्ती नव्हती, पण मनात होती अपार श्रद्धा आणि हृदयात वसली होती माता वैष्णवदेवी यांच्यावरील अढळ भक्ती. श्रीधरांचे घर मातीच्या भिंती, छपराचं गवताचे छप्पर, पण त्या घरात एक वेगळाच प्रकाश होता. तो दररोज देवीची पूजा करत असे. त्याच्या ओठावर सतत जय माता दी, जय माता दी. भुकेलेला जेवण देणे, पण श्रद्धेच्या भुकेला तो कधीही उपाशी ठेवत नव्हता. एक दिवशी एका रात्री शांत, गूढ चांदण्याने भरलेली रात्र होती. श्रीधर गाढ झोपेत असताना त्याच्या स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश प्रकट होतो. त्या प्रकाशातून प्रकट होते माता वैष्णवी. माता तिच्या मधुर दिव्य आवाजात, श्रीधर, तू एक भंडारा आयोजित कर. क्षणभर श्रीधर चकित होतो. श्रीधर ब्राह्मणाने गोंधळलेल्या अवस्थेत, माते, मी गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही. माता हसते, श्रद्धा ठेव, बाकी सर्व मी पाहिजे. श्रीधर ब्राह्मणाच्या विश्वासाची परीक्षा घेण्याची
वेळ आली. सकाळ होते. श्रीधराच्या मनात द्वंद्व सुरू होते. काय खरंच हे स्वप्न होतं की देवीचा आदेश होता? यामध्ये श्रीधर गोंधळून जातो. पण शेवटी श्रीधर जिंकतो. तो गावात जाऊन सर्वांना निमंत्रण देतो. उद्या माझ्या घरी भंडारा आहे. लोक हसतात, त्याची टवाळकी करतात. हा गरीब ब्राह्मण कुठून भंडारा घालणार, कुठून लोकांना जेवू घालणार, अशा चर्चा गावभर सुरू होतात. अरे, स्वतःकडे खायला नाही आणि भंडारा करणार. पण श्रीधरचा विश्वास आढळ होता. दिवस उजडतो. श्रीधरच्या घरासमोर लोकांची गर्दी जमते. गावकरी, साधू संत, यात्रेकरू आणि त्यांच्यात एक गूढ व्यक्तीही जेवायला बसलेली असते. इतक्यात लोकांना मी काय खाऊ घालणार, तेवढ्यात एक साधी दिसणारी पण तेजस्वी कन्या तिथे येते. ती म्हणजेच माता वैष्णवी स्वतः तिथे अवतारते. अन्नाचा अखंड प्रवास. ती स्वयंपाकघरात प्रवेश करते आणि जणू चमत्कार घडू लागतो. थोड्याशा अन्नातून अखंड अन्न निर्माण होऊ लागते. लोक खातात खातात खातात, पण अन्न संपतच नाही. श्रीधर डोळ्यात अश्रू आणतो. तो समजतो ही साधी मुलगी नाही, हीच माझी माता आहे. याच भंडाऱ्यात भैरवनाथ देखील उपस्थित असतो. त्या भंडाऱ्यात उपस्थित असणारा भैरवनाथ तो या चमत्काराकडे संशयाने पाहतो. ही मुलगी कोण आहे? इतकी शक्ती कशी? तिच्या मनात अहंकार आणि कुतूहल जागृत होते. तो वैष्णवीचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतो. श्रीधराचा आशीर्वाद घेऊन भंडारा समाप्त होतो आणि ती कन्या अदृश्य होऊ लागते. श्रीधर तिच्या चरणी लीन होतो. श्रीधर अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणतो, माते, मला तुमचे खरे रूप दाखवा. क्षणभरासाठी ती आपले दिव्य रूप प्रगट करते. प्रकाश, तेज आणि अपार शक्ती. श्रीधर स्तब्ध होतो. त्याला साक्षात्कार होतो. तो साक्षात देवीच्या सानिध्यात येतो. श्रीधर, तू माझी श्रद्धा मला प्रिय आहे. तू माझ्या भक्तासाठी मार्गदर्शक आहेस. तू माझे नाव सदैव स्मरणात ठेव. ही कथा केवळ एका भंडाऱ्याची नाही, ती आहे श्रद्धा, विश्वास आणि देवीच्या कृपेची दिव्य अनुभूती. जिथे संपत नव्हती तिथे श्रद्धेचा चमत्कार घडवला. आणि म्हणूनच आजही लाखो भक्त माता वैष्णोदेवीच्या दरबारात लीन होतात. माता वैष्णोदेवीची तपश्चर्या सुरूच असते. त्रिकूट पर्वताच्या निसर्गमय कुशीत, जिथे वाऱ्याची सुद्धा पावले हळूच पडतात, तिथे एक दिव्य तेजस्वी साधिका तपश्चर्येत लीन होती. ती म्हणजे माता वैष्णोदेवी. तिचे नेत्र मिटलेले, श्वास शांत आणि आत्मा परमेश्वराशी एक रूप. अचानक वातावरणात एक वेगळीच स्पंदने उमटू लागली. दूरवरून धनुष्यबाण धारण केलेले तेजस्वी सौम्य चेहरा, मर्यादा, धर्म आणि आदर्शाचे मूर्तिमंत स्वरूप भगवान श्रीराम. त्याच्या पावलांनी जणू पृथ्वी धन्य झाली. वृक्ष नतमस्तक झाले. पक्ष्यांची किलबिलाट थांबली. जणू संपूर्ण सृष्टी त्या क्षणाची साक्षीदार होती. वैष्णवी
ध्यानामध्ये लीन झालेली होती. त्या दिव्य उपस्थितीची जाणीव होताच वैष्णवीने हळूहळू डोळे उघडले. तिच्या नजरेसमोर उभे होते साक्षात श्रीराम. क्षणभर काळ जणू थांबलेलाच. दोन दिव्य शक्ती एकमेकासमोर उभ्या होत्या. भक्ती आणि प्रेमाचा संवाद. वैष्णवी नम्रतेने त्यांच्या चरणी वाकली. वैष्णवी मृदू पण ताठ स्वरात, प्रभू, माझे जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे. मी तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकार करू इच्छिते. त्या शब्दात प्रेम होते, श्रद्धा होती आणि पूर्ण समर्पण होते. श्रीरामांच्या चेहऱ्यावर एक करुण स्मित उमटले. श्रीराम शांत स्थिर आवाजात, हे वै देवी, तू महान आहेस, तुझ्या भावना पवित्र आहेत, परंतु या जन्मात मी एक पत्नीव्रत धारण केले आहे. माझे जीवन सीतेला अर्पण आहे, म्हणून या जन्मात मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. क्षणभर वैष्णवीच्या डोळ्यात वेदना चमकली, पण ती वेदना देखील शांततेचे प्रतीक होते. परंतु श्रीराम पुढे म्हणाले, हे देवी, तुझी भक्ती व्यर्थ जाणार नाही. कलियुगात मी पुन्हा एका वेगळ्या रूपात अवतार घेईल आणि त्यावेळी तू मला प्राप्त होशील. तोपर्यंत पृथ्वीवर तपश्चर्या कर आणि मानवजातीचे रक्षण कर. हे ऐकताच वैष्णवीच्या मनात एक नवीन प्रकाश जागृत झाला. तिने डोळ्यात अश्रू घेऊन पण चेहऱ्यावर दृढता ठेवून उत्तर दिले, हे प्रभू, मी तुमच्या शब्दांना माझा धर्म मानते. मी अजन्म ब्रह्मचार्य पाळी आणि माझे संपूर्ण जीवन मानवतेच्या सेवेसाठी अर्पण करी. श्रीरामांनी तिला आशीर्वाद दिला. त्या क्षणी आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. वातावरणात एक अद्वितीय शांतता पसरली आणि हळूहळू श्रीराम अदृश्य झाले. वैष्णवी पुन्हा ध्यानात लीन झाली, पण आता तिच्या ध्यानात एक नवीन उद्देश होता. ती आता केवळ साधिका नव्हती, ती होती धर्मरक्षणासाठी सज्ज झालेली दिव्य शक्ती. माता वैष्णोदेवी श्रद्धेच्या शांत प्रवाहात जेव्हा अहंकाराचा दगड पडतो तेव्हा निर्माण होते एक वादळ, आणि त्या वादळाचं नाव होतं भैरवनाथ. समोर होती करुणा, संयम आणि दिव्यता माता वैष्णोदेवीची. श्रीधर ब्राह्मणाच्या भंडाऱ्यात घडलेल्या चमत्कारानंतर भैरवनाथाच्या मनात संशयाची ठिणगी पेटली. ही साधी कन्या नाही, पण तिचं रहस्य काय हे समजून घेण्यासाठी भैरवनाथ वैष्णोदेवीच्या पाठीमागे. तो शक्तीला समजून घेण्याऐवजी तिला जिंकण्याचा विचार करू लागला. त्याच्या डोळ्यात वासना, मनात अहंकार आणि बुद्धीवर अंधार दाटलेला होता. भैरवनाथाने वैष्णोदेवीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. वैष्णवीला त्याच्या हेतूंची जाणीव झाली. ती शांतपणे त्रिकूट पर्वताच्या दिशेने निघाली, पण भैरवनाथ तिच्या मागे सावलीसारखा लागला. डोंगर, दऱ्या, जंगल पार करत, पण तिचा वेग वाऱ्यापेक्षा जलद होता. एक क्षण असा येतो की वैष्णवी थांबते. तिच्या भक्तांना तहान लागली. ती आपल्या बाणाने पृथ्वीवर प्रहार करते आणि त्या ठिकाणी उगम होतो
पवित्र जलाचा आज यास आपण बाणगंगा म्हणतो. भैरवनाथ हे पाहूनही थांबत नाही. त्याचा अहंकार त्याला आंधळ बनवतो. वैष्णवी एका गूढ गुहेत प्रवेश करते. अर्धकुमारी गुहा. तिथे ती 9 महिने ध्यानस्थ राहते. बाहेर भैरवनाथ तिची 9 महिने वाट पाहत असतो. पण त्याचा संयम संपत चाललेला असतो. वैष्णवी गुहेतून बाहेर येते. पण आता ती केवळ साधिका नाही. तिच्या डोळ्यात होत्या ज्वाला आणि रूपात प्रकट होतो महाकालीचे भयावह तेज. आकाशात विजा कडाडू लागतात. पृथ्वी हादरते. भैरवनाथ आपल्या संपूर्ण शक्तीने हल्ला करतो. पण माता वैष्णवी प्रत्येक प्रहारात धर्माची शक्ती असते. तलवारीची टक्कर, शक्तीचा संघर्ष आणि वातावरणात गुंजणारा युद्धाचा नाद. शेवटी एक निर्णायक क्षण येतो. देवी आपल्या त्रिशूळाने प्रहार करते आणि भैरवनाथाचे मस्तक धडापासून वेगळे होते. ते मस्तक दूर पर्वतावर जाऊन पडते. भैरवनाथाचा अहंकार नाहीसा होतो. त्याला आपली चूक समजते. भैरवनाथ कमकुवत आवाजात, माते मला क्षमा कर. देवीच्या डोळ्यात करुणा प्रकट होते. माता, तू चूक केलीस, पण पश्चाताप केला आहेस. मी तुला मोक्ष देते. देवी पुढे म्हणते, जोपर्यंत माझे भक्त तुझ्या मंदिरात येणार नाहीत तोपर्यंत माझी यात्रा संपूर्ण होणार नाही. आज ते ठिकाण ओळखले जाते भैरवनाथ मंदिर. ही कथा आहे अहंकाराच्या विनाशाची आणि करुणेच्या विजयाची. जिथे शक्ती आहे पण त्यातून मोठी आहे क्षमा. आणि म्हणूनच माता वैष्णवदेवी केवळ युद्धाची देवी नाही, ती आहे प्रेम, श्रद्धा आणि मोक्षांची देवी. त्रिकूट पर्वताच्या अंतरंगात जिथे अंधारही प्रकाशाला शरण जातो, त्या पवित्र गुहेत आजही एक अद्वितीय रहस्य दडलेलं आहे. ते म्हणजे माता वैष्णवदेवी यांच्या 3 पिंडी स्वरूपातील दिव्य चमत्कार. भैरवनाथाच्या अहंकाराचा अंत झाल्यावर पर्वतावर एक विलक्षण शांतता पसरते. वादळ ओसरतं, ढग विरतात आणि वातावरणात एक गूढ तेज झळकू लागते. देवी गुहेत प्रवेश करते. ती गुहा जणू सृष्टीच्या हृदयाची धडधड बनते. देवी ध्यान मुद्रेत बसते. श्वास मंद होतो, मन पूर्ण स्थिर होते. क्षणक्षणी तिचं रूप प्रकाशमय होते. जणू देह हळूहळू निराकार होत आहे. केवळ ध्यानावस्था नव्हती, हा होता साकारातून निराकाराकडे जाणारा दिव्य प्रवास. अचानक गुहेत एक प्रकाश पसरतो आणि त्या प्रकाशातून प्रकट होतात 3 दिव्य पिंडी. 3 वेगवेगळ्या ऊर्जेचे पण एकाच स्रोताचे प्रतीक. महाकाली, शक्ती आणि संहाराची देवी. महालक्ष्मी, संपन्नता आणि संतुलनाची देवी. महासरस्वती, ज्ञान आणि विद्या देणारी देवी. या 3 पिंडी म्हणजेच सृष्टीच्या 3 मूलभूत शक्तीचा संगम होय. एकाच रूपात 3 स्वरूप, 3 पिंडी, एक पण एकच शक्ती. 3 रूप पण एकच माता. गुहेतून एक
अद्वितीय ऊर्जा प्रवाहित होऊ लागते, जणू प्रत्येक दगड, प्रत्येक थेंब त्या सृष्टीचे संपादित होय. अखंड जलप्रवाहाचा चमत्कार त्या पिंडीच्या चरणी एक थंड पवित्र जलप्रवाह सतत वाहत असतो. तो कधीही आटत नाही. तो आहे भक्तीचा, श्रद्धेचा आणि कृपेचे प्रतीक. काळ पुढे सरकतो, युगे बदलतात, पण ती पिंडी तशीच राहतात. लाखो भक्त त्या गुहेत येतात आणि त्या 3 पिंडीचे दर्शन घेतात. काहींना शांती मिळते, काहींच्या इच्छा पूर्ण होतात, तर काहींना जीवनाचा अर्थ सापडतो. चमत्कारांची जिवंत साक्ष आजही त्या गुहेत. कोणतीही मूर्ती नाही, कोणतीही मानवनिर्मित रचना नाही, फक्त 3 नैसर्गिक पिंडी आहे, ज्या स्वतःच देवीच्या उपस्थितीची साक्ष देतात. हेच त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. वैष्णवदेवी मंदिर. उंचावणारे भक्तिमय संगीत, जय मातादीचा गजर आणि 3 पिंडी या केवळ एक चमत्कार नाही, तो आहे सृष्टीचा 3 शक्तीचा साक्षात अनुभव. जिथे शक्ती आहे, प्रसन्नता आहे आणि ज्ञान आहे, तिथेच आहे पूर्णत्व. आणि म्हणूनच माता वैष्णवदेवीचा दरबार आजही केवळ एक मंदिर नाही, तो आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि चमत्काराचा अनंत सागर. कलियुगातही जिथे श्रद्धा अजून जिवंत आहे, जिथे प्रत्येक पावलावर भक्तीचा स्पर्श आहे, तो प्रवास आहे कटरा ते वैष्णवदेवी मंदिराचा प्रवास. लाखो भक्तांचे प्रवेशद्वार, रस्त्यावर जय मातादीचा जयघोष, हातात नारळ, डोक्यावर चुनरी आणि मनात एकच इच्छा, मातेचे दर्शन. पायी चालत जाण्याचा अनुभव. कटरा ते भवर अंतर सुमारे 12 ते 13 किलोमीटर आहे. भक्त पायी चालायला सुरुवात करतात. प्रत्येक पावलावर नामस्मरण. काही जण हळूहळू चालतात, काही जण जय मातादी म्हणवत थांबत. रात्र असो किंवा दिवस, हा प्रवास कधीही थांबत नाही. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले, आजारी माणसे, घोडा किंवा पालखीची सेवा, त्यांच्यासाठी चालणे कठीण आहे. ते या पालखीतून माता वैष्णवी देवीच्या दर्शनाकडे जातात. पालखी 4 लोकांनी उचललेली, घोड्यावर बसलेले भक्त आणि पालखीतून जाताना वृद्ध, आजारी लोक, हे सर्व पाहताना जाणवतं माता प्रत्येकाला आपल्या दरबारात बोलावत आहे. आधुनिक सुविधांमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी कारची सेवा उपलब्ध आहे. विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग भक्तांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर आहे. माता वैष्णवीच्या दर्शनाला जाण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांना वेळ कमी आहे ते निवडतात हेलिकॉप्टर सेवा. कटरापासून थेट संजीछतपर्यंत उड्डाण. आकाशातून दिसणारे त्रिकूट पर्वत जणू स्वर्गाचाच अनुभव देतात. मार्गातील पवित्र ठिकाणे. बाणगंगा. इथेच माता वैष्णवीने बाण मारून जलप्रवाह निर्माण केला होता. भक्त तिथे स्नान करून यात्रा सुरू करतात. यानंतर येथे अर्धकुंवारी गुहा. इथे माता 9 महिने ध्यानस्थ राहिली. भक्त या गुहेतून सरपटत जातात. जणू पुनर्जन्माचाच अनुभव त्या ठिकाणी भक्तांना मिळतो. संजीछत सर्वात उंच ठिकाण. इथून दिसणारे दृश्य मनाला भारावून टाकणारे आहे. आणि अंतिम ठिकाण म्हणजे भवन. अंतिम दर्शन. दीर्घ प्रवासानंतर भक्त पोहोचतात भवनमध्ये. हे ठिकाण वैष्णवदेवी मंदिर. या ठिकाणी रांगा लांबच लांब दिसून येतात. कधी कधी तासनतास वाट पाहावी लागते, पण त्या प्रतीक्षेतही आनंद असतो.
कारण शेवटी मिळणारा असते मातेचे दर्शन. गुहेत प्रवेश, थंड वातावरण, घंटेचा नाद आणि समोर दिसतात 3 दिव्य पिंडी. क्षणभरासाठी संपूर्ण जग बदलल्यासारखं वाटतं. डोळ्यात अश्रू, मनात समाधान वाटते. आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मातेचे दर्शन पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण भैरवनाथाचे दर्शन घेत नाही. भैरवनाथ मंदिर उंच डोंगरावरचा हा प्रवास थकवा आणतो, पण श्रद्धा पुढे नेत राहते. तिथे पोहोचल्यानंतर भैरवनाथाला नमस्कार करून ही यात्रा पूर्ण होते. कलियुगातही श्रद्धेचा महासागर, आजच्या आधुनिक युगातही दरवर्षी लाखो कोटी भाविक येथे येतात. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी तरुण, कोणी वृद्ध, पण सगळ्यांच्या ओठावर एकच नाव असते, जय माता दी, जय माता दी. ही यात्रा केवळ 12 किलोमीटरची नाही, ही आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि आत्मशांतीची वाट. प्रत्येक पावलावर माता आपल्या भक्तीची परीक्षा घेते आणि शेवटी त्यांना आशीर्वाद देते. जर तुम्ही अजूनही या दिव्य यात्रेला गेला नसाल तर एकदा तरी नक्की जा, कारण माता बोलवल्याशिवाय कोणीही तिच्या दरबारात पोहोचू शकत नाही. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. जर तुम्हाला माता वैष्णवीची कहाणी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय माता दी.